पुरोगामी विचारवंत व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुणे येथे ओंकारेश्वर पुलाजवळ हत्या झाली। ते मॉर्निंग वॉक करीत असताना 2 आरोपींनी त्यांच्यावर 4 गोळ्या झाडल्या, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली। त्यापैकी 2घांना जन्मठेप तर 3घांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष सोडले। या निकालावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मात्र असमाधानी आहेत। याबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या निकालाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूरचे जिल्हा कार्याध्यक्ष गौरव अळणे यांची मी गौरव अळणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून या निकालाच्या संदर्भात प्रतिक्रिया देऊ इच्छितो। एकतर हा निकाल जो लागलेला आहे, 5 आरोप्यांपैकी 2घांना जन्मठेप आणि 3घांना सोडणं, म्हणजे हा निकालच मुळात अर्धवट आहे। त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते या निकालाच्या बद्दल समाधानी नाहीत। कारण यामध्ये जो मुख्य सूत्रधार असतो, हा सूत्रधार आजही मोकळाच आहे। म्हणून आम्हाला पुढच्या काळामध्ये विवेकी विचार जिवंत ठेवण्याकरिता आणि डॉक्टर पूर्ण निकाल लागेपर्यंत राहणार आहे। अळणेजी, मला तुम्हाला विचारायचे आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या का करण्यात आली, त्याला कारण काय असावे? बरोबर आहे। डॉक्टर दाभोळकर काय करत होते? शोषण करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करत होते आणि हेच सनातन्यांना नको होतं। उलट सोबत काय करत होते डॉक्टर दाभोळकर? तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करण्याचं शिकवत होते। धर्माची विधायक आणि कृतिशील चिकित्सा करणं सांगत होते, म्हणून त्यांची हत्या करण्यात आली। मला हे सांगा की 2013 मध्ये त्यांची हत्या झाली आणि तब्बल आज 10 ते 11 वर्ष होत आहेत। एवढा विलंब लागण्यास काय कारण असावं? ही अक्षम्य दिरंगाई ही तपास यंत्रणेमधली खूप मोठी नामुष्की म्हणावं लागेल की तपास यंत्रणा ही पारदर्शकरित्या झालेली नाही। जर ती तपास यंत्रणा व्यवस्थित झाली असती तर आज हे मोकळे झालेले सूत्रधार आहेत ते आज पण ते जेलमध्ये असते आणि त्यांना शिक्षा झाली असती। ही जर अगोदर प्रक्रिया झाली असती तपास यंत्रणेची तर पुढे जे होणारे खून आहेत ते खून टळले असते। गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांचे खून नसते झाले। तुम्हाला हे म्हणायचे आहे की याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप वगैरे राहू शकते बा? सगळ्यांना माहीत आहे कोणत्या विचाराच्या लोकांनी डॉक्टरांचा खून केला, सर्वांना माहीत आहे। त्यामुळं राजकीय असं मला म्हणणं योग्य वाटणार नाही। कारण पुढे काय करणार आहात मग? पुढे आम्ही लोकशाही आणि जिवंत ठेवण्याकरिता आणि संविधानिक मार्गाने आम्ही पुढची लढाई करणार आहोत। सर्वांच्या विचाराने विवेकाचा आवाज जिवंत ठेवणार आहोत। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून खटल्याचा निकाल लागलेला आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 20 डिसेंबर 2013ला काही सनातनी मंडळींनी त्यांची हत्या केलेली होती आणि सातत्यानं पकड सत्र सुरू झालेलं होतं। आज गेली 11 वर्ष झाली। 11 वर्षानंतर या गोष्टीला न्याय मिळाला आणि आज 2 व्यक्ती ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या ते सचिन अंधुरे आणि शरद कळसकर या दोघांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे। मित्रांनो, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने
या कायद्याच्या संबंधामध्ये ज्यावेळेस डॉक्टर नरेंद्र दाभोळकरची हत्या झाली त्यानंतर सातत्यानं प्रयत्न केला. समितीचे संस्थापक संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी सातत्यानं प्रयत्न केले. अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये शोषणाच्या विरुद्ध हा कायदा तयार करण्यात आला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे वैज्ञानिक जाणीवा समाजामध्ये निर्माण करणे, विवेकवाद निर्माण करणे, त्यासाठी हा कायदा आहे. परंतु ह्या विवेकवादाच्या विरुद्ध जी मंडळी आहे ती याला अडथळे टाकतात आणि हे धर्माच्या विरुद्ध आहे अशा पद्धतीने प्रचार केला जातो. वास्तविक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा कोणतीही संस्था ही म्हणजे जनजागरणात जी काम करते अंधश्रद्धा निर्मूलन ही कोणत्याच देवाधर्माच्या विरुद्ध नाही, परंतु देवाधर्माच्या नावावर जे ढोंग आणि शोषण आहे याला आमचा कडाडून विरोध आहे. हे असताना सुद्धा आम्हाला धर्मविरोधी समजून जी काही मंडळी पुढे येऊन अशा पद्धतीचे कृत्य करतात, हल्ले करतात, विरोध करतात आणि याच धर्तीवर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आणि त्याचा परिणाम जे आरोपी होते ते आरोपी पकडले गेले, परंतु त्याचे मूळ सूत्रधार आहे ते अजूनही पकडले गेले नाही. म्हणून मूळ सूत्रधारापर्यंत शासनाने पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. या दोघांना जे शिक्षा झाली पण यानंतर काही जे निर्दोष सुटलेले आहे डॉक्टर वीरेंद्र तावडे, संजीव पुनळेकर आणि विक्रम भावे हे सुद्धा कट शिजवण्यामध्ये आणि या सूत्रामध्ये सहभागी होते म्हणूनच त्यांना अटक झाली. परंतु असो यानंतरही उच्च न्यायालयामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रविष्ट होईल. पुढे सुद्धा त्यासाठी या सामाजिक संघटना संघर्ष करत राहील आणि अंधश्रद्धा निर्मूलनाला जे विरोध करतात, विवेकवादाला जे विरोध करतात त्याच्या विरुद्ध हा लढा आहे. म्हणून आजचा जो न्याय हा महत्त्वपूर्ण आहे. विवेकवादाच्या विरुद्ध जे लोक येतात त्यांना सुद्धा शिक्षा होऊ शकते, ते गजाआड जाऊ शकतात. हे न्यायालयाने आज सिद्ध जरी केलं, परंतु या मागचे जे सूत्रधार आहे त्यांनाही शोधलं पाहिजे आणि त्यांनाही पनिशमेंट झालं पाहिजे, गजाआड केलं पाहिजे असं आम्ही म्हणेल. अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा हा सातत्यानं सुरू राहील. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची आवश्यकता आहे. आजच आपल्या काही दिवसापूर्वी गडचिरोलीमध्ये अस्तित्वहीन जादू टोण्याच्या नावावर 2 महिला पुरुषांना जाळण्यात आलं. एवढी मोठी क्रूर घटना घडलेली आहे. परंतु हा कायद्याच्या अनुषंगाने 15 जणांवर हा कायदा लागू केलेला आहे. अशा अनेक घटना घडत राहतात. पण या कायद्याने सुद्धा पोलिसांचं प्रशिक्षण झालं आहे. पोलिसांनी यामध्ये सहमती दाखवलेली आहे आणि पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन जनतेचं करत आहे. परंतु महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे की हा कायद्याचा प्रचार करावा आणि समाजामध्ये वैज्ञानिक जाणीवा निर्माण कराव्या असे म्हणेल. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आजच्या या न्यायदानाच्या कामामध्ये शासनाचं कौतुक करते. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी जे आरोपी आहे त्यांनाही पनिशमेंट व्हावं, त्यांनाही गजाआड करावं आणि त्यांच्याही वर शासनाने अंकुश ठेवावा असे मी आवाहन करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी अविनाश पाटील बोलतोय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष. आज शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणामध्ये साधारण 11 वर्षानंतर पुण्यातल्या विशेष न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यामध्ये दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि 3 आरोपी त्यातले हे निर्दोष सोडण्यात आले आहेत. याबद्दलचं एक खंत आणि असमाधान या निमित्ताने आम्ही व्यक्त करतो. 20 ऑगस्ट 2013 पासून या घटनेविषयी ज्या पद्धतीचा तपास झाला, पोलीस तपास यंत्रणा देशातल्या राज्य पातळीवरच्या 2 आणि देश पातळीवरच्या 3 अशा एकूण 5-6 यंत्रणांमार्फत हा तपास झाला. हा सुरुवातीच्या पहिली 1.5-2 वर्ष तर भरकटलेला होता. म्हणजे त्या तपासाचा गोल्डन टाईम वाया गेला आणि त्यामुळे आज खुनाच्या शिक्षा झालेल्यांच्या संबंधात देखील आम्ही समाधानकारक नाही निकालाबद्दल. आणि दुसरं आहे की ज्यांना पुराव्याअभावी पुरावे सिद्ध झाले नाही म्हणून निर्दोष सोडला आहे त्यांच्या बाबतीत देखील आम्ही अर्थातच याला आव्हान न्यायालयामध्ये देण्याच्या भूमिकेत आहोत. आणि हे सगळं तपास यंत्रणांच्या अपयशामुळे आणि दिरंगाईमुळे आणि दृष्टिकोन तपासाचा जो वेळेवर निश्चित असणं अपेक्षित होतं त्याच्या अभावामुळे झालेलं आहे. त्यासोबत एका बाजूला राजकीय इच्छाशक्ती
चा अभाव मागील काँग्रेसच्या सरकारमध्ये या यंत्रणांचा राज्य आणि केंद्राचा पण राहिला आणि त्यानंतर भाजप प्रणित सरकार जे 2014पासून केंद्रामध्ये आलं ते याबाबतीत कायमच उदासीन राहिलं आणि